तोडगा म्हणजे प्रश्नच नव्हता, तर तोडगा कशावर काढायचा? आमचं जागा वाटप चालू आहे. होईल आता जागा वाटप 1 बाय 1 189 जागा आहेत. एकेकीवर वेळ लागतोच ना. त्यामुळे होईल पण. माहिती अशी मिळते की तुमची युती जवळपास निश्चित आहे. आमच्या चेहऱ्यावर काय वाटतं सगळ्यांच्या? रिलॅक्स वाटतं ना, त्यामुळे आमचं झालेलं आहे. अजून एक प्रश्न झाला, एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेत मुंबईत भाजपचं नुकसान झालंय असं केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या नेतृत्वाने तक्रार केलेली. झालेलंच आहे ना. मग नाही तर मग एकनाथ शिंदेनी 65 लोक फोडले होते. 65 नगरसेवक होते फोडलेले. त्यातले सगळे मिळून 28 झाले. याचाच अर्थ एकनाथ शिंदेनी जर 65 नगरसेवक फोडले होते तर ते 65 तरी निवडून यायला पाहिजे होते ना. त्यातले 28 झाले. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना मुंबईत जे परवा संजय राऊत साहेब म्हणले ना जयचंदाची, तसं आहे ते. मुंबईचा महापौर जे तो भाजपाचा होणार. एकनाथ शिंदेने कितीही दबावतंत्र वापरलं तरी भाजपाचा महापौर होणार अशी भूमिका घेण्याचे आदेश जे ते दिल्लीच्या नेतृत्वाने दिले. बरोबर आहे. असंच कर, कोणतंही नेतृत्व असंच करेल, दिल्लीचं असो किंवा कुठलं असो. कारण नॅचरली भारतीय जनता पार्टीच्या जागा जास्त आहे, त्याच्यात एकनाथ शिंदेच्या जागा कमी. त्यामुळे असं कधी होतच नसतं की यांनी 80-90 निवडून आणायचे महापौर 20-25 व्हायला, असं कधीच होत नसतं. आपण जर बघितलं तर बंगळुरूमध्ये स्थानिक निवडणुका बॅलेट पेपर होणार. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने तो निर्णय घेतला आहे. चांगला निर्णय घेतलेला आहे कर्नाटक सरकारने म्हणण्यापेक्षा कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने. असाच निर्णय सगळ्या राज्यांनी घेतला पाहिजे. जे व्हायचं ते होईल निवडणुकीत, यश अपयश. परंतु लोकांच्या मनात आज लोकांना असं वाटतं की मी मतदान केलं, मला मिळतं का नाही मिळतं मी दिलेलं उमेदवार, हा तर मनात लोकांची शंका आहे ना. उद्या बॅलेटवर केल्यावर त्याचं समाधान तर राहील. नाही बाबा मी मारलेल्या चिन्हावरच फुली मी मारलेली आहे, आता मी मतदान दाबतो ते कुठे केलं मला कळत नाही. आम्ही एवढं सगळं अभ्यास करतो, आम्हालाच कळत नाही आमचं मतदान आम्हाला पडत. तर जे बिचारे शिकलेले सवरलेले त्या लोकांचं तरी काय हाल होत असतील. म्हणून मला असं वाटतं की माझं मतदान मी जो मला आवडला उमेदवार त्याला मी करणं, एवढा जरी नागरिकाला समाधान मिळालं तरी मला असं वाटतं ते होण्याची गरज आहे. निवडणुकीत जे निवडून यायचे ते येत असतात. महानगरपालिकेत अशा काही जागा होत्या का तुमचा पराभव झाला पण तुम्हाला असं वाटतं की आपली जागा येईल? अर्धे लोक तेच सांगतात. बॅलेटवर आदल्याच दिवशी 100-200 मतदान झालं होतं. एक तो 24 नंबर वार्डामध्ये एक वंचितचा उमेदवार आहे, तो 1700 मतांनी पुढे होता. त्याचं कार्ड रिसेट केलं, तो 1700 मतांनी मागे झाला लगेच. असं झालंय. बॅलेट जे काउंटिंग झालं ईव्हीएम मध्ये 14 तारखेला मतदान टाकल्याचं नोंद आहे. त्या प्रकरणात भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावर आरोप करण्यात आले. बरोबर आहे. नारायण कुजेच्या दबावाखालीच हे झालेलं आहे, कारण त्याची बहीण तिथं उभी होती. दादा, मुंबईमध्ये एक उमेदवार आहे शिंदे सेनेचे सर्वजणांचे चिरंजीव समाधान सावंत. त्यांनी त्यांच्या पराभवाचं खापर हे भाजपच्या स्थानिक केंद्रीय नेतृत्वावर फोडलेले. खरं तर सरवणकर पडण्याच्याच लायकीचा आहे. त्याने काय फार दिवे लावले नाही. आता पडल्यावर माणसं याच्यावर खापर फोडत असतं, पण तो पडण्याच्याच लायकीचा आहे. पडलाच असता तो, त्याचा बाप पडला तो कुठून निवडून येणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं, पण खापर आता ते त्यांच्या सहकारी पक्षावर फोडतात. काही दिवसांनी एकमेकांच्या डोक्यात दगड घालतील ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.